नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे DSFL परीक्षेसाठी आपण केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सहाय्यक या पदासाठी असिस्टंट या पदासाठी तुम्ही काय केलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे। मात्र या ठिकाणी केमिस्ट्री या विषयाचा कोणता अभ्यास करायचा हे तुम्हाला अजून माहिती नाही। तसंच सायबर क्राईम याचा सुद्धा तुम्हाला जे आहे फॉरेन्सिकचे कोणते टॉपिक येतात त्याचा सुद्धा अभ्यास काय करायचा आहे हे तुम्हाला माहीत नाही। कदाचित काही जणांना माहीत असेल, काही जणांना नसेल। खास तुमच्या माहितीसाठी मी हा व्हिडिओ या ठिकाणी काय घेऊन आलेला आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी केमिस्ट्री हा जो टॉपिक आहे आपल्याला 20 क्वेश्चन म्हणजे 40 मार्क्ससाठी आहे। तसंच फॉरेन्सिक हा जो टॉपिक आहे 20 क्वेश्चन म्हणजे 40 मार्क्ससाठी या ठिकाणी आहे। टोटल 80 मार्क्स या ठिकाणी 120 200 पैकी 80 मार्क्स म्हणजे या ठिकाणी विचार केला तर हे 80 सोडले तर 120 आहेत। 120 पैकी काही लोकांना 80 मार्क या ठिकाणी काय भेटू शकतात। मात्र त्यांना या 80 पैकी जर 60 मार्क पडले तर मित्रांनो या ठिकाणी त्यांची जी पोस्ट आहे ती हमखास सिलेक्शन होण्याची पोस्ट आहे। काय आहे ती? हमखास सिलेक्शन होण्याची पोस्ट आहे। काही जणांना 120 पैकी 90 सुद्धा या ठिकाणी पडतात। म्हणजे या ठिकाणी 90 आणि 60 जर या ठिकाणी पकडले, 150 जर मार्क पकडले तर मित्रांनो 100% या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकते। लक्षात ठेवा, जागा कमी आहेत, मात्र 150 पेक्षा जास्त मार्क्स मिळणं आवश्यक आहे। आणि 150 पेक्षा जास्त मार्क मिळण्यासाठी तुम्हाला केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक हे दोन विषय काय आहे, अतिशय महत्त्वाचे आहेत। किती आहेत? अति विषय महत्त्वाचे आहेत। त्यामुळे आता आपण पाहणार आहे केमिस्ट्रीचे या ठिकाणी टॉपिक्स पाहणार आहे। या ठिकाणी डिटेल्समध्ये टॉपिक्स नंतर बघणार। या ठिकाणी मेन तुम्हाला कोणते टॉपिक्सचा अभ्यास करायचा आहे पर्सनली या ठिकानी इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला बघायचं आहे ॲटोमॅटिक स्ट्रक्चर, नंतर पिरियोडिक क्लासिफिकेशन, नंतर या ठिकाणी ब्लॉक एलिमेंट्स, नंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स अँड बाय कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, नंतर या ठिकाणी आता तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये सॉलिड स्टेट्सचा अभ्यास करायचा आहे, थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करायचा आहे, केमिकल कायनेटिक्सचा अभ्यास करायचा आहे, नंतर केमिकल इक्विलिब्रियम। तर या ठिकाणी हे जे लेक्चर्स आहेत आपल्या मॅडमचे आहेत ते या ठिकाणी शिकवतात केमिस्ट्रीमधल्या इंग्लिशमधून। त्या ठिकाणी हे सर्व लेक्चर असणार आहे। त्यांचे जे लेक्चर्स असतात त्या लेक्चरच्या सोबत तुम्हाला MCQ आणि PYQ सुद्धा आपण अवेलेबल केलेले आहे। साधारणतः 1000 टेक्निकल 1000 टेक्निकल MCQ या ठिकाणी आपण काय तयार केलेले आहे। तर हे 1000 MCQ सुद्धा तुम्ही आपण बॅच सुद्धा सुरू केलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला हे 1000 MCQ तुम्हाला काय मिळू शकतात, मात्र हे बॅचमध्येच अवेलेबल असतील, नोट्स सुद्धा आणि MCQ सुद्धा। तर या ठिकाणी आपण मेन टॉपिकची लिस्ट पाहत आहे। नंतर आहे सरफेस केमिस्ट्री, नंतर इलेक्ट्रॉनिक्स केमिस्ट्री या ठिकाणी, तसंच दुसरं जे आहे इथर्स, नंतर आहे कार्बोलिक ॲसिड्स, नंतर ऑर्गॅनिक नायट्रोजन कंपाऊंड्स, नंतर या ठिकाणी आहे बायोमोलेक्युल्स। हे जे टॉपिक्स या ठिकाणी आहेत हे सर्व टॉपिक्स या ठिकाणी विशाखा मॅडम जे आहे ते या ठिकाणी आपल्या बॅचेसमध्ये शिकवत असतात। यूट्यूबला बरेचसे लेक्चर आपण फ्रीमध्ये सुद्धा टाकलेले आहेत, तुम्ही ते लेक्चर बघू शकता। मात्र बाकी सर्व जे आहेत ते ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील। तर या ठिकाणी ॲटोमिक स्ट्रक्चरचे पूर्ण आहे, ड्युअल प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, या ठिकाणी रिलेशन, असे वेगवेगळे वेव्ह नेचर ऑफ एन इलेक्ट्रॉनिक्स, हे सगळ्या जे आहेत या टॉपिकची मेटॅलिक बॉन्ड्स असतील या टॉपिकची PDF तुम्हाला डबल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण मी टाकलेली आहे। तिथून तुम्ही टाइप्स ऑफ बिटवीन मोलेक्युल्स हे सर्व टॉपिक सब टॉपिक या ठिकाणी दिलेले आहेत। रिव्ह्यू ऑफ पिरियोडिक प्रॉपर्टीज, कॅल्क्युलेशन ऑफ ॲटॉमिक रेडी, कॅल्क्युलेशन ऑफ आयनोनिक रेडी, हे सगळे फॅक्टर्स अफेक्टिंग आयसोलेशन पोटेन्शियल, मेथड ऑफ डिटरमाइन द इलेक्ट्रॉनिक, हे सगळे या ठिकाणी तुम्हाला टॉपिक दिलेले की जे मी पूर्ण या ठिकाणी वाचू शकत नाही। प्रिपरेशन, प्रॉपर्टीज ऑफ युजर्स, ग्रुप 14 सिलिकेट्स, असे सगळे या ठिकाणी H2SO4, जनरल ट्रेंड्स काय असतील ते, कंपाऊंड्स ऑफ फॉस्फरस, असे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मॅन्युफॅक्चर अँड प्रॉपर्टीज हे सगळे टॉपिक सब टॉपिक आपल्याला दिलेले आहेत। या ठिकाणी पूर्ण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स अँड बाय कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स, त्यांचं वार्नर्स थिअरी असेल, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी असेल, क्रिस्टल फील्ड थिअरी असतील, ह्या सगळ्या थिअरी या ठिकाणी तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे BSc केमिस्ट्रीचं ते पूर्ण 3 वर्षाचे तुमचे जवळपास 3 वर्षाचे पूर्ण सर्व टॉपिक 40 लेक्चरमध्ये आपण बॉन्ड करण्याचं या ठिकाणी काय प्रयत्न करत आहे। टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा प्रत्येक टॉपिकचे प्रश्न कसे ॲड होतील त्याचा आपण या ठिकाणी ट्राय करत आहे। त्यामुळे टेस्ट सिरीजला सुद्धा आपल्याला काय उशीर होत आहे। फॉरेन्सिकचे प्रश्न आणि यांचे प्रश्न हे सर्व आपण अवेलेबल केलेले आहेत। तसंच मित्रांनो याची आपली बॅचसुद्धा आपण सुरू केलेली आहे। बॅचची फीस तुम्हाला 3000 रुपये फीस आहे ऑल सब्जेक्टची।
आणि टेक्निकलची 2000 रुपये फीस आहे। मात्र गुढीपाडव्यानिमित्त प्रत्येक याच्यामध्ये 500 रुपये तुम्हाला काय दिलेली आहे, आपण सूट दिलेली आहे। तर ही ऑफर तुम्हाला 10 तारखेपर्यंत आहे, 10 एप्रिलपर्यंत ही ऑफर आहे। 10 एप्रिलच्या 10 वाजेपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला 500 रुपयाची सूट म्हणजे इथं 3000च्या ऐवजी तुम्हाला 2500 रुपयात सर्व विषयाची बॅच भेटेल। इथं टेक्निकल बॅच 2000 रुपयाच्या ऐवजी 1500 रुपयात भेटणार आहे। तर तुम्ही या बॅचचा फायदा घेऊ शकता, सर्वांना या ठिकाणी माहिती सांगू शकता। तर ही जी PDF आहे सरफेस केमिस्ट्री, ज्याच्यामध्ये ॲडॉप्शन, कॅटलिस्ट, थिअरी ऑफ कॅटलिस्ट, कोलिज, प्रिपरेशन ऑफ कोलाइड्स, प्रोपरेट्स, कोलाइड्स, इम्युलेशन, हे सगळे टॉपिक्स या ठिकाणी आपण काय घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, पूर्ण वाचून घेऊ शकता। याची पूर्ण PDF डबल अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर टाकलेले, तेथून तुम्ही पाहायचे। टोटल 10 टॉपिक एकूण 16 टॉपिकच्या आसपास या ठिकाणी 20 टॉपिक आहेत। 20 टॉपिकचे तुमचे या ठिकाणी मिनिमम 40 लेक्चर या ठिकाणी तुमचे काय होणार आहे। तर हे सर्व तुम्हाला अल्फान्यूक्लिक काय असेल, कंपाऊंड बिंपाऊंड सगळं तुमचं त्या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे। तर हे सगळे या ठिकाणी टॉपिक्स त्या ठिकाणी तुम्हाला काय अवेलेबल आपण केलेले आहेत। नंतर आता या ठिकाणी फॉरेन्सिकमध्ये सुद्धा मुख्यतः 3 घटक आहेत। किती घटक आहेत? नंबर 1 आहे गुन्हे तपास कामे वैज्ञानिक पद्धती, त्याच्यामध्ये कायद्याचे ज्ञान, न्यायसहाय्यक विज्ञान, त्याची पार्श्वभूमी, त्याच्या प्रयोगशाळा, त्याचे संगणकचे अपराध कोणकोणते आहेत। नंतर फोटोग्राफी, नंतर ध्वनी माध्यम, संशय ओळखणे, DNA टेस्ट, एक्सरे टेस्ट, ह्या सगळ्या, नंतर दारू पिल्यानंतर कसे अपराध केले जातात, खोटेपणा म्हणजे पॉलिग्राफ टेस्ट कशी केली जाते, कायदा न्यायसहाय्यक विज्ञानमध्ये कायद्याचे काही महत्त्वाच्या गोष्टी, शास्त्रज्ञ शोध, हे सगळे वेगवेगळे प्रकार, फिंगरप्रिंट्स असतील, पावलाचे ठसे असतील, वेगवेगळे पुरावे असतील, ते कशा प्रकारे तपासायचं, हे सगळंच या ठिकाणी तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे। तुम्ही बघू शकता हे सर्व टॉपिक्स आहेत। यांचे सब टॉपिक, उदाहरणार्थ आपण फिंगरप्रिंट घेतलं तर फिंगरप्रिंट म्हणजे काय, फिंगरप्रिंटचे जनक काय, त्यांचे वैशिष्ट्य काय, फिंगरप्रिंटचे गुणधर्म काय, त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती काय। फिंगरप्रिंट्स म्हणजे आपल्या बोटामध्ये त्या ठिकाणी लूप असतात, वल असतात, डेल्टा असतो, कोर असतो। तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या बाबी आहेत। एकदम इझी प्रश्न जर तुमचा व्यवस्थित अभ्यास नसेल तर तुमची या ठिकाणी जाणार आहे। पावलाचे ठसे ते कसे प्रकारे घेतले जातात, उदाहरणार्थ एखाद्या ग्लासवर जर फिंगरप्रिंट्स काढायचे असतील तर कोणती पावडर टाकायची, मातीतले फिंगरप्रिंट्स काढायचे असेल तर कोणती पावडर टाकायची, अशा सगळ्या गोष्टी त्या फिंगरप्रिंट्समध्ये असतात। नोटामध्ये जर या ठिकाणी हाताला कोणत्या प्रकारची पावडर लावली की फिंगरप्रिंट्स, तुम्हाला माहीत आहे लाल लुचपत विभाग NCB वाले नोटावर रंग लावतात, तर ती पावडर कोणती आहे, हे सगळं या ठिकाणी आहेत। नंतर काही स्फोटक, त्यांचे प्रकार, बेसिकली फोटोग्राफी। नंतर फॉरेन्सिक सायन्समध्ये आता नवीन टेक्नॉलॉजी आली असेल, ज्याच्यामध्ये GPS सिस्टम आहे, आवाज असेल, साऊंड ऑथेंटिकेशन आहे। तर हे सगळं या ठिकाणी आपल्याला काय घटनास्थळाचा कसा पंचनामा करायचा, मृत्यू, त्यांची व्याख्या, जिवंत मृत्यू किती, 4 महिन्यानंतरचा मृत्यू झाल्यावर कसं दिसेल, 10 महिन्यानंतरचा मृत्यू झाल्यावर कसं शरीर दिसेल, किंवा पाण्यातलं सडलेलं शरीर किती दिवसाचं आहे, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी फॉरेन्सिकचे रिपोर्ट तुम्हाला द्यायचे आहेत। तर हे सगळं त्याच्यामध्ये तुमचं येणार आहे। नंतर पोस्टमॉर्टम, मृत्यूचे विविध प्रकार, श्वसनामुळे मृत्यू, बुडत असलेल्या मृत्यू, विषामुळे मृत्यू, नैसर्गिक मृत्यू, अनैसर्गिक मृत्यू, जखमाचे प्रकार वगैरे वगैरे, बलात्कार, त्याची तपासणी, त्याचं काय चेक केलं जातं, आणि न्यायवैद्यक शास्त्र, ज्याच्यामध्ये भाजणं, पोळणं, जाळणं, विषप्रयोग, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायच्या। हे सर्व लिस्ट मी तुम्हाला ग्रुपवर दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी 4था विभाग आहे सायबर फॉरेन्सिक, ज्याच्यामध्ये कम्प्युटरची ओळख, पोलीस त्याचा उपयोग, सायबर गुन्हे, IT ॲक्ट सुद्धा आहे, सायबर गुन्ह्याचे प्रकार, सॅटेलाइट छायाचित्रण। ॲक्च्युअली सायबर क्राईमच्या बॅचमध्ये तर पूर्ण आहे, इथं फक्त तुम्हाला बेसिक आपल्याला या ठिकाणी सायबर क्राईम पाहायचा आहे। तर अशा तऱ्हेने मित्रांनो ही तुमची टॉपिकची लिस्ट, टॉपिकचे नावं, हे सगळे आपण काय पाहिलेले आहेत। ज्यांना ह्या बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी पटापट बॅचेस जॉईन करून घ्या। ऑलरेडी फॉरेन्सिकचे 15 लेक्चर झालेले आहेत। केमिस्ट्रीचे सुद्धा तुमचे जवळपास 20 लेक्चर केमिस्ट्रीचे सुद्धा झालेले आहेत, म्हणजे जवळपास 30% या ठिकाणी आसपास सिलेबस तुमचा कव्हर झालेला आहे। अजून टेक्निकलचा 70% सिलेबस हा कव्हर व्हायचा बाकी आहे, कारण की केमिस्ट्रीचे 40 लेक्चर जवळपास होतील, 40-45 लेक्चर होतील, आणि सायबर क्राईमचे 40 लेक्चर होतील। तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं बॅचेस या रन सुरू झालेले आहेत। या ठिकाणी जूनपर्यंत तुमच्या सर्व लेक्चर्स हे कंप्लीट होणार आहेत, त्यामुळे पटापट तुम्ही या ठिकाणी बॅचेस जॉईन करू शकता। ओके, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। थँक्यू, धन्यवाद।